पुरुषांचं पण असं कधी कधी होतं की माझ्या मनासारखी करत नाही, मला रिस्पॉन्स देत नाही. एकमेकांना जर चांगला रिस्पॉन्स दिला तर कदाचित त्या गोष्टी कंटिन्यू राहतात. जर 6 महिने होतं तर त्याच्यानंतर का हे उत्तर ह्या दोघांनी बसून एकत्र विचार करायला पाहिजे की मग बायको पाहिजे तेव्हा हवं तसं, म्हणजे आपण वाटली तर काकडी खायची, वाटली तर गाजर खायचं, हा प्रकार नवरांचा होता. अलीकडचा काही काळ पाहिला तर हल्ली डिवोर्सचं प्रमाण खूप जास्त वाढलंय. म्हणजे चर्चेत असलेली नावं यांची उदाहरणं घेऊन सांगायची झालं तर नागा चैतन्य, समंता आहेत. त्यानंतर हार्दिक पांड्या, त्याची वाईफ आहे. अशी भरपूर नावं आहेत ज्यांनी अलीकडच्या काळात डिवोर्स घेतलाय. बरं, ही नावं चर्चेत असल्यामुळे आपल्याला माहिती असतात. पण सामान्य जीवनातही लोक खूप मोठ्या प्रमाणात डिवोर्स घेतात. लॉकडाऊन नंतरच्या पिरियड पासून तर डिवोर्सचं प्रमाण फार जास्त वाढलं. तर नेमके हे डिवोर्स का जास्त प्रमाणात होतात, त्यामागं काय कारणं असू शकतात, याबाबत आपण आज आपल्यासोबत ज्या एक्सपर्टी आहेत त्यांच्यासोबत बोलणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत डिवोर्स लॉयर पूर्णेंदू दीक्षित. आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मॅडम. थँक्यू सो मच. अशीच एकदा बातमी वाचली होती, त्यामध्ये कसं होतं की एका स्त्रीनी तिच्या नवऱ्याच्या विरोधात ते पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली होती की तिचा जो काही नवरा आहे तो सुरुवातीला म्हणजे फिजिकली खूप ऍक्टिव्ह होता. आणि नंतर नंतर म्हणजे लग्नाच्या काही महिन्यांनी ते प्रमाण कमी झालं. मग त्यामुळे तिला त्याच्यापासून वेगळं व्हायचं होतं. तर मग अशा केसेस तुमच्याकडे कधी आल्या आहेत का? खूपदा आलेल्या आहेत. म्हणजे लग्नाच्या काही असे असतात की पहिले 7 दिवस, महिनाभर असे नवरा आणि बायको एकमेकांच्या जोरात म्हणजे त्यांचा प्रकार चालू असतो. पण त्याच्यानंतर होतं असं की नवरा लग्नासाठी आणि लग्नाच्या तेवढ्या पिरियडसाठी 6 महिने, 2 महिने, 3 महिने कॉन्सन्ट्रेट राहतो, बायकोही राहते. पण आता तुम्ही जशी बायको बोललात, तिचा एक आता आपण मुद्दा बघूयात. तर तिचा प्रॉब्लेम काय झाला असणार आहे, ती घरात असणार आहे, ती घरदारात सगळं सांभाळत असणार आहे, ऑफकोर्स तुम्ही जसं बोललात, आणि तो जॉबला जात असणार आहे. दमणार माणूस थोडासा, माणूस दमणार ह्या गोष्टींनी पण. आणि कदाचित एक्स्ट्रा म्हणजे वर्क असेल बाहेर घरात पण, तर ह्या गोष्टीने त्यांना पुढे करता पण येत नाही. म्हणजे त्यांची कॅपॅसिटी पण बायकोने पण समजून घेतली पाहिजे. आणि पुरुषांचं पण असं कधी कधी होतं की माझ्या मनासारखी करत नाही, मला रिस्पॉन्स देत नाही. आणि बायकांचं पण जसं तिनं जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, हे तिचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे की ती किती रिस्पॉन्स देते नवऱ्याला आपल्या. जर तिने ते एकमेकांना जर चांगला रिस्पॉन्स दिला तर कदाचित त्या गोष्टी कंटिन्यू राहतात. जर 6 महिने होतं तर त्याच्यानंतर का हे उत्तर ह्या दोघांनी बसून एकत्र विचार करायला पाहिजे. म्हणजे ह्या आतल्या गोष्टी आहेत. खरं बाहेर जाऊन तमाशा करण्यापेक्षा मला असं वाटतं बसा 2 मिनिटं, 2 मिनिटं नाही अर्धा तास बसा. रात्र घालवताना 10 मिनिटाची गोष्ट ही खरं तुम्ही बोलायला पाहिजे एकमेकांसमोर. आणि हे अगदी मनापासून बोलायला पाहिजे नक्की काय होतंय, मी तुला नाही देते का रिस्पॉन्स, तू मला नाही देतेस का. म्हणजे ह्या दोघांनी जर एकदम डायरेक्टली बोललं ना, ह्या गोष्टी सॉल्व्ह होण्यासारख्या. बरं, पोलीस स्टेशनची काय गरज आणि आमच्या वकिलांची तरी काय गरज आहे. आधुनिक युगानुसार डिवोर्सचे कारण सुद्धा बदलत गेले. म्हणजे मी मागे एक बातमी वाचली होती की एका स्त्रीने अक्षरशः तिने तिच्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतला म्हणून ती इतकी आनंदी झाली होती, जसं आपण बर्थडे सेलिब्रेशनची पार्टी देतो, नोकरी लागल्याची पार्टी देतो, तिने अक्षरशः डिवोर्स झाल्याची पार्टी दिली होती. मग ही मेंटॅलिटी म्हणजे कशी बनत जाते? कसं असतं, लग्नाच्या आधी एखाद्या मुलीला खूप चांगला फ्रीडम मिळाला असतो. तिनं स्वप्नातला राजकुमार म्हणा और स्वप्नापेक्षा चांगला और स्वतःच्या घराबाहेरापेक्षा एखादा चांगला मुलगा मिळतो. मिळाल्यानंतर ना ती मुलगी शक्यतो खूप छान राहते. आणि त्याच्यानंतर ना ही जी मोठी लोक असतात त्यांचे काय काय क्लुप्ते असतात. बरं, म्हणजे क्लुप्त्या म्हणायला काय हरकतच नाही. म्हणजे एखाद्याला असतं ना सकाळी उठायचं उगाच ते माउथ वॉश करताना गर्र करणं वगैरे, तो आवाज करणं, किंवा परत अजून काय गोष्टी म्हणजे झोपेत घोरणं किंवा विचित्र झोपणं, किंवा उठल्यानंतर ना उगाच मोठ्याने गाणे लावणं. हे जरा मोठ्या घरातली लोकांचे पण असे विचार होतात आणि ते मोठ्याने गाणे लावणं, इंग्लिश गाणं ऐकणं, हॉलिवूड गाणं ऐकणं, असं काहीतरी विचित्र. जे तिला वाटत होतं त्याच्यात तो बसलाच नाही, तो विचित्र वागायला लागला.
आणि मग बायको आहे पाहिजे तेव्हा हवं तसं, म्हणजे आपण वाटली तर काकडी खायची, वाटली तर गाजर खायचं, हा प्रकार नवऱ्यांचा होता. मग अशा केसेस मध्ये मी बऱ्याचदा बघितलं. तर तिचं पण तसं 100% झालं असणार आहे. तो पण तसंच काहीतरी विचित्र वागत असणार आहे किंवा तिला त्रास पण देत असणार आहे. मेंटली हॅरेसमेंट होते. तुझ्या बापानं ना मला एवढंच दिले बरं, मी मागितलं होते 15 तोळं, त्यानं मला एवढेच का बरं 5 तोळे हातात टेकवले, तुझी लायकीच नाही, ह्या गोष्टीनं फटकारून दिलं जातं. आता ह्या बायकोला अशा पद्धतीनं टॉर्चर होणार, ते मेंटली ऍक्च्युली ते घरात सराउंडिंग दिसतं, वाह काय फ्रेश घर आहे, वाह काय मस्त राहते ती, वाह काय साडी नेसते ती, हे जे दिसणं असतं त्याच्यापेक्षा असणं फार महत्वाचं आहे हो. हे लोकांना कळतच नाही. खरं तर आहे ना, त्या बाईच्या डोक्यात काय चाललंय हे घरच्यांना तिला पण सांगता येत नाही. खरं लग्नानंतर ना बऱ्याचशा बायका सांगतात तरी, काही सरळ सरळ आत्महत्या करतात. कारण घरातल्यांची मेंटॅलिटी, माझ्या आई बापाला हा त्रास होऊ नये म्हणून, किंवा डायरेक्ट घरी जाऊन येतात की माझा नवरा असं विचित्र वागतो. हे मोठ्या घरचे काय असतात किंवा छोट्या घरचे पण, अगदी मोठ्या छोट्या घरचं आपण म्हणायलाच नको, मेंटॅलिटी म्हणूया आपण. तर नवरे लोक काय करतात, त्यांच्या लग्नाच्या आधी पण असं असतात, लग्नानंतर पण त्या करत असतात. हे मेंटली सगळे हॅरेसमेंट तिची एकटीची होती, ह्याची जाणीव फक्त तिलाच असती. मग ती एकतर डिवोर्सला जाते, पोलीस कंप्लेंट करते, आत्महत्या करते, घरच्यांना सांगू शकत नाही, त्यावेळेस ती आत्महत्येकडेच वळणार ना. म्हणजे बायकांची खरं कंडिशन कधी कधी ह्या वेळेस फार समजून घेणं फारच अवघड असतं बरं का. बऱ्याचशा कितीतरी आता मित्रमैत्रिणींसमोर कसं सांगायचं कसं, चेष्टा उडवणार, एवढं मोठं घर बघितलंस तू, एवढा मोठा हँडसम नवरा बघितलायस तू. बऱ्याचशा गोष्टी अशा खरंच होतात प्रमाणात. कधी कधी त्या मुलीला असं वाटतं मी लग्नच नसतं केलं तर बरं झालं असतं. बापाकडं परीसारखी राहणारी पोरगी जेव्हा नवऱ्याकडे जाऊन अक्षरशः गरिबीत नाहीतर भिकारी होते ना, परीची भिकारी, खरंच तेव्हा तिला मनानं विचारांनी दुर्बलता येते ना, तेव्हा खरंच ती परिस्थिती फार वेगळी आहे. म्हणजे तुम्हाला एखादा आधी सोन्याचा घास भरत असेल, उठलं सुटलं तुम्हाला पनीरचा तुकडा मिळत असेल, पण ठीक आहे ना, भाकरीचा तुकडा प्रेमाने मिळाला ना तर ती पोरगी खाते हो, खरंच खाते. चटणी भाकरी प्रेमाने मिळाली तर खाते ती. नवरा जर चांगला असेल ना किंवा बायको जर चांगली असेल, खरंच ते दोघं एकमेकांच्या जर चांगलं वागणं बोलणं असेल ना, एकमेकांशी कॉन्व्हर्सेशन चांगलं असेल, तर खरंच ते एकमेकांचं खरंच म्हणजे सिन्सिअरली ते तेवढे सॅटिस्फाय राहतात. म्हणजे मेंटॅलिटी खूप स्ट्रॉंग राहते जर आपला पार्टनर आपल्या बरोबर खूप व्यवस्थित असेल तर.